ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात, पण काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे। त्यामुळे युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। रात्री मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यामध्ये बैठक झाली, तर आज पुन्हा शिवतीर्थावर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू राहणार आहे। मातोश्रीवरील बैठकीत काय चर्चा झाली याबाबतची माहिती राज ठाकरेंना दिली जाणार आहे। त्यानंतर युतीबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं बोललं जातं। ही युती जी आहे शिवसेना, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे। एखादी जागा मनसेने मागितली असेल की आम्हाला द्या, त्यात चुकलं काहीच नाही, किंवा आमच्या लोकांनी हक्क सांगितला असेल तर काहीच। आमच्या 84 जागा निवडून आल्या होत्या, त्यानंतर 100च्या वर जाऊन पोचल्यावरती सगळ्यात जास्त अडचणी जागा वाटपात मोठ्या पक्षाला येत असतात। लक्षात घ्या, सगळ्यात जास्त अडचण भारतीय जनता पक्षाची होणार आहे जागा देताना। पण आमच्यामध्ये आणि मनसेमध्ये असा जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही। जागा तुमच्याकडे राहिली काय, जागा आमच्याकडे राहिली काय, ती मराठी माणसाच्या युतीतून जिंकून येणं महत्वाचं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पद्मेश, जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटल्यात जमा झाल्याचं कळतंय, कशा प्रकारे हा तिढा सोडवण्यात आलेला आहे, काय फॉर्म्युला ठरलाय, काही तपशील येत आहेत का? जागा वाटपाचा जो तिढा होता तो निर्माण झाला होता, तो आता सुटलेला अशी जी पाटीलच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांनी थेट असं सांगितलंय की आता जो तिढा आहे तो आपण सुटलेला आहे आणि जवळपास जी सूत्रांची माहिती मिळते त्याप्रमाणे सांगितलं की संपूर्ण जी मुंबईची जागा वाटप आहे ते आता झालेलंच आहे आणि फक्त ज्या ज्या जागा आहेत त्या तिकडच्या ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तयारीला देखील लागा आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी बंडखोरी होऊ नये म्हणून कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी एबी फॉर्मचे देखील वाटप केलं जाईल आणि त्याच्या आधी उद्या अशी शक्यता आहे की जागा वाटप आपण जर पाहिलं तर युती संदर्भात जी अधिकृत घोषणा आहे ती युती संदर्भातची जी अधिकृत घोषणा आहे ती उद्या होईल। आणि आज आपण जर पाहिलं तर आज देखील काही महत्वाच्या बैठका मातोश्रीवरती आहेत। ज्या जागा म्हणजे तिढा निर्माण झाला होता ती म्हणजे विक्रोळी मधील काही 3 जागा, भांडूप मधील जागा, शिवडी असेल माहीम मधील जागा। शिवडी आणि माहीमचा जो तिढा होता तो सुटला होता, पण विक्रोळी आणि भांडूप यामधील काही जागा होत्या ज्या मनसेला देखील पाहिजे होत्या, त्यामध्ये 110 असेल किंवा 114 आणि 115 अशा ज्या 3 जागा त्या मनसेला पाहिजे होत्या, आता जवळपास त्या जागांचा देखील तिढा सुटलेला आहे। फक्त आता कार्यकर्त्यांना तुम्ही समजून सांगा असं देखील आता उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्याकडून देखील सांगण्यात आले। त्यामुळे जो तिढा आहे तो जवळपास सुटलेला आहे आणि आता तुम्ही प्रचाराला देखील लागा असे देखील आदेश मातोश्रीवरून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे उद्या कदाचित या संदर्भातची जी अधिकृत घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर उद्या जी घोषणा होईल ती फक्त युती संदर्भात होईल, पण आपण जर पाहिलं ती जागा वाटप आहे ते उद्या जाहीर करणार नाही। एबी फॉर्मचे देखील वाटप शेवटच्या टप्प्यात केलं जाईल, पण जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना वैयक्तिकरित्या जे पक्षप्रमुख आहेत किंवा त्यांचे विभाग प्रमुख असतील ते सांगतील असं देखील आपल्या जे सूत्रांकडून आहे ते कळतंय। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।